नमस्कार मंडळी, स्वप्नशास्त्र मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे जर चुकूनही तुम्हाला या गोष्टी तुमच्या स्वप्नामध्ये दिसल्या तर तुम्ही कोणालाही सांगू नका, तुमचं नशीब पालटेल। तर मंडळी, रोज रात्री आपण संध्याकाळी झोपत असतो आणि झोपेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात। काही स्वप्न आपल्याला घाबरवणारी असतात, काही स्वप्न ही आपल्याला आनंद देणारी असतात, काही स्वप्नांची आपल्याला उगाचच भीती वाटत असते। आपल्या भारतीय परंपरेनुसार किंवा आपल्या ज्या स्वप्नशास्त्रानुसार अनेक गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात। साधारणतः आपण जे काही बघतो किंवा आपण जो काही विचार करतो अशा गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसतात अशी आपली धारणा असते। परंतु मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वप्न हे आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात। अनेक स्वप्न हे सूचक असतात, त्यामुळे जर आपल्याला स्वप्नाचा अर्थ समजला तर त्याचा आपल्याला जीवनामध्ये उपयोग करून घेता येतो। जर आपल्याला एखादं चांगलं स्वप्न पडलं तर ते कोणालाही सांगू नये, कारण त्या स्वप्नाचं जे फळ असतं ते आपल्याला मिळत नाही असं सुद्धा म्हटलं जातं। आणि म्हणूनच आज हा विषय घेतला आहे। अशी कोणती 5 स्वप्न आहे की जी स्वप्न जर आपल्याला रात्री पडली तर ती दुसऱ्याला सांगू नयेत, कारण त्याचं आपल्याला फळ मिळत नाही। चला तर बघूया का अशी कोणती स्वप्न आहेत। तर मंडळी, यामध्ये पहिलं स्वप्न असं आहे की स्वतःचा मृत्यू पाहणे। स्वप्नशास्त्रानुसार स्वतःचा मृत्यू स्वप्नामध्ये पाहणे हे अतिशय शुभ मानलं जातं। त्यामुळे असं जे स्वप्न आहे जर तुम्हाला पडलं तर मला माहिती आहे की तुम्ही सगळे घाबरून जातात। कोणत्याही व्यक्तीला आपण स्वप्नामध्ये मृत्यू झाला असं म्हटलं तर प्रचंड भीती वाटते आणि त्या भीतीतून तो जागा होतो। परंतु हे स्वप्न अतिशय शुभ मानलं असल्याकारणाने ते कधीही कोणाला सांगू नये, कारण स्वप्न जर आपण दुसऱ्याला सांगितलं तर त्यातले 40% गोष्टी कमी होतात। स्वप्नशास्त्र सांगतं की हे अतिशय शुभ स्वप्न आहे। तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगल्या घटना घडणार आहेत। ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील किंवा ज्या काही अडचणी असतील, संकट असतील, ते मात्र आता संपून जाणार आहेत। परंतु हे जे स्वप्न आहे ते दुसरं कोणाला तरी सांगितलं तर त्याचा सकारात्मक परिणाम कमी होतो असं म्हणतात। त्यामुळे असं स्वप्न पडल्यावर देवाचे आभार माना आणि शांत राहा। तर मंडळी, दुसरं स्वप्न असं आहे की तुम्हाला स्वप्नामध्ये देव दिसणं, देवी दिसणं, मंदिर दिसणं हे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं। याचा अर्थ असा आहे की तुमची एक भरभराट होणार, सुख समृद्धी होणार, तुमच्या आयुष्यात चांगल्या घटना घडणार, नवीन ज्या काही गोष्टी असतील त्या सुरू होणार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देव, देवी, मंदिरं वगैरे दिसणं म्हणजे देवाचा तुमच्यावर आशीर्वाद आहे। त्यामुळे जर तुम्हाला अशा प्रकारचं स्वप्न पडलं तर ते कधीही कोणाला सांगू नये, कारण प्रत्यक्षात तुमची ज्याच्यावर श्रद्धा असते असा देव किंवा देवी तुम्हाला स्वप्नामध्ये दिसत असते आणि ते तुमच्या वैयक्तिक त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो। त्यामुळे जर हे स्वप्न आपण इतरांना सांगितलं तर त्याचा प्रभाव कमी होतो। तर तुमच्या लक्षात आलं असेल की अशा प्रकारचं स्वप्न पडलं तर ते कधीही कोणाला सांगू नये। त्यानंतर स्वप्नामध्ये जर तुम्हाला पाणी दिसलं असेल, समुद्र दिसला असेल किंवा हिरवागार निसर्ग दिसला असेल तर हे सुद्धा अतिशय शुभ असं स्वप्न मानलं जातं। स्वप्नामध्ये स्वच्छ पाणी दिसणं म्हणजे काही गोष्टी घडणं असा त्याचा अर्थ होतो। समुद्र दिसणं म्हणजे काहीतरी मोठ्या गोष्टींची तुम्ही सुरुवात कराल। निसर्गरम्य म्हणजे सुंदर असा निसर्ग दिसणं हे सुद्धा तुमच्या आयुष्यात चांगल्या घटना घडतील अशा प्रकारचं स्वप्न आहे। पाणी दिसणं हे सुद्धा अचानक धनलाभ होण्याचं सुद्धा संकेत मानले जातात आणि म्हणून म्हटलं जातं की निसर्ग दिसला, पाणी दिसला किंवा समुद्र जर दिसलं तर हे चांगलं स्वप्न आहे, ते कधीही इतरांना सांगू नये। त्यामुळे आपला जो सकारात्मक विचार किंवा आपला जो सकारात्मक प्रभाव आहे तो कमी होऊ शकतो। त्यानंतर चांदीचा कलश किंवा सोन्याच्या वस्तू जर स्वप्नामध्ये दिसला तर हे सुद्धा आपलं भाग्य बदलण्याचे संकेत आहेत, लक्ष्मीचं आगमन होण्याचे संकेत आहेत, धन लाभाचे संकेत आहेत। स्वप्नामध्ये दूध दिसलं किंवा जर पांढऱ्या शुभ्र अशा वस्तू दिसल्या हे सुद्धा धनलक्ष्मीचे संकेत आहेत आणि त्यामुळेच धनाशी संबंधित काही गोष्टी जर तुम्हाला दिसल्या तर त्या कधीही कोणाला सांगू नये असं आपलं शास्त्र सांगतं, कारण ही स्वप्न तुम्ही जितकी गुप्त ठेवाल तितका त्याचा तुम्हाला जास्त लाभ होईल। त्यानंतर 5वं स्वप्नसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आपले दिवंगत आई वडील आपल्या स्वप्नामध्ये दिसणं किंवा आपले जे पूर्वज आहेत ते आपल्या स्वप्नामध्ये दिसणं हे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं। याचा अर्थ असा होतो की तुमच्या ज्या अडचणी आहेत, तुमची जी संकटं आहेत ती दूर होतील। आपले पूर्वज किंवा आई बाबा जे दिवंगत झालेले आहेत ते जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसलं तर ते आपल्याला काहीतरी संदेश देत असतात, काहीतरी सूचना देत असतात। त्यांच्याकडे एक सुरक्षा कवच म्हणून बघायचं असतं आणि ते आपल्या संरक्षणासाठी आलेले असतात आणि ते दिसणं याचा अर्थ आपल्या अडचणी, संकट, जे काही परिस्थिती असेल त्यामध्ये बदल होईल असा अर्थ होतो। त्यामुळे अशा प्रकारची स्वप्न जर तुम्हाला पडली तर मंडळी ती कधीही कोणाला सांगू नये, कारण त्यामुळे आपला प्रभाव कमी होतो आणि ह्या स्वप्नांची तीव्रता सुद्धा कमी होते। तर मंडळी, मग अशा प्रकारची स्वप्न पडली तर काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे? जर तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडली किंवा अडचणीची, संकटांची स्वप्न पडली तर अशी स्वप्न जरूर इतरांना किंवा आपल्या मित्रांना सांगावीत,
कारण मग अशी स्वप्न सांगितली की त्या स्वप्नाची तीव्रता कमी होते, त्याचा प्रभाव कमी होतो. परंतु जी शुभ स्वप्न आहे, जसं तुम्हाला सांगितलं की स्वप्नामध्ये देव दिसणं, देवी दिसणं, समुद्र दिसणं, पाणी दिसणं किंवा चांदीचा कलश दिसणं, पांढऱ्या वस्तू दिसणं, दूध दिसणं, या गोष्टी जेव्हा तुम्हाला स्वप्नामध्ये दिसतात त्या अतिशय शुभ असतात आणि तुम्हाला काहीतरी धनलाभ किंवा अचानक चांगल्या गोष्टी घडण्याचे सुद्धा संकेत असतात. आणि त्या गोष्टी जर तुम्ही इतरांना सांगितल्या तर त्याचं जे फळ आहे ते कमी होतं, म्हणून त्या इतरांना सांगायच्या नसतात. जर तुम्हाला चांगलं स्वप्न पडलं असेल तर सकाळी उठल्यानंतर देवासमोर हात जोडा आणि कृतज्ञता व्यक्त करा. तर मंडळी, तुम्हाला स्वप्नांबद्दल अधिक जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलवरती जा. तिथं अनेक स्वप्नांचे अर्थ सांगितलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न आहे, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर मंडळी, तुम्हाला अनेक प्रकारची स्वप्न पडली असतील किंवा तुम्हाला काही स्वप्नशास्त्राबद्दल अनुभव आला असेल तर जरूर कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला एखाद्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा नक्की कळवा. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर स्वप्नशास्त्र मराठी हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.